हे गाईज नमस्ते, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? आज आपण भाकरी कशी करायची आहे ती पाहणार आहोत. खूप मुलींना जॉब किंवा शिक्षण कॉलेज करत असताना भाकरी किंवा स्वयंपाक करता येत नाही. त्यांना मी आज सोपी पद्धतीने कशी भाकरी करायची आहे, मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारी अशी आपण आज भाकरी पाहणार आहोत. चला, हे असं पीठ घ्यायचं आहे. गिरणीमधून खूप बारीक दळून नाही आणायचं. हे अशा प्रकारे पीठ चाळून घ्यायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, असं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यात थोडं थोडं करून पाणी टाकत राहायचं. हे बघू शकता, असं पाणी टाकत राहायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, असं पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्ट नाही. अशा प्रकारे तुम्ही पीठ मळून घ्या. पाहू शकता, अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे. खाली पीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर हळूहळू गोल आकारात भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. खूप सोपी आहे, काही अवघड नाही आहे भाकरी करायला. एक 2-3 वेळा फक्त तुटती भाकरी आपली, नंतर खूप छान आणि मऊ हे पाहू शकता, आपली भाकरी किती गोल आलेली आहे आणि मोठी आहे आणि थापून झालेली आहे. सगळीकडून बरोबर थापलेली आहे, कुठे जाड कुठे पातळ अशी नाही आहे. सगळीकडून गोल आकारात तुम्ही बघू शकता माझी भाकरी. तवा आपला तापलेला. हे पाहू शकता, भाकरी तव्यावर टाकलेली आहे. 1-2 मिनटं तिला अशीच ठेवायची आहे. नंतर तिला पाणी लावून घ्यायचं आहे. बघू शकता, अशा प्रकारे भाकरी टम्म फुगलेली आहे आपली. काहीच अवघड नाही आहे भाकरी बनवणं, खूप सोपे आहे. अशी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे तिला. हे बघू शकता, कशी भाजलेली आहे भाकरी चारी बाजूनी. हे बघू शकता, भाकरी आकार पण बघू शकता, मोठा आहे आणि पातळ मऊ लुसलुशीत आहे भाकरी आपली. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की कर. कमेंटमध्ये सांगा कशी वाटली भाकरी तुम्हाला. थँक्यू.